इकडे 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 बघून बोल. काय म्हणली? आता गाडी पण दक्षिण दिशेला लावून आहे. मग आता असं करायचं, आपण ज्या रस्त्याला तर वळू का, त्या रस्त्याला दक्षिण दिशेला असेल तर वळायचं नाही, आपण दुसऱ्या दिशेने जायचं. राम राम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सांगा काय पप्पाने आपल्याला एवढे पैसे दिले. आपण म्हणले की बाबा नाही का भर तुला पैसे. ते असं नाही विषय. विषय असा आहे की मी एकदा कस्टमर होता त्याचं लाईटचं काम केलं होतं घरचं रिनोव्हेशनचे पैसे राहिले ते पप्पांकडे ते दिले. त्यांना भेटला होता तो माणूस कस्टमर आहे, आज पप्पांना भेटला होता. हे पप्पांकडे पैसे दिले, बाकी दुसरं काही. आत्ताच कामाला निघलं आणि कामाला तर निघलो आणि मला काल बोललो होतं मी POP पडली होती त्या साईडवर चाललो आता. शक्य झालं तर तुम्हाला दाखवतो की ती POP कसं काय वगैरे पडली. आता नवीन केली POP पण दाखवतो. ही साईड ती जिथे POP पडला होता पूर्ण फायनल झाला. मला चेक करण्यासाठी लाईट WWE पाय कसं चावतो त्याचं. अरे वा, शेफ्टी धरली हो. आता शेफ्टी धरा. आता 2:40 झाले. आता जेवण वगैरे झालं. आता मी मेंटेनन्स करायला चाललोय. परत आम्हाला कारण आता एक पोरगी आडवी घालती गाडीला, ती पडली असती नाही तिने आमचा कार्यक्रम केला असता. भैया ने एंकर कंपनी का वायर ला है 80 रुपये मीटर से. देख सकते हैं भैया को फाला जाला भाई. 3 कोर वायर है. 3 कोर प्योर कंपनी का एंकर कंपनी. इसका MCV ट्रिप नहीं होता. नहीं MCV पापा लाए ना लेकिन काय करायचं म्हणलं की तुम्ही MCV काय करायचं? काय करायचं ते ना बोर्ड देवाय. बोर्ड लागा नहीं वो वाला ये नहीं ये तो दूसरा वाला. अरे ये सिंगल लगाने का है. और वो बाहर का तो ना कुत्ते की बना के लेगा. करायचं आपल्याला काय काम करायचं या रूम मध्ये? इथं आपल्याला एक बोर्ड लावायचे भाऊ. बर. आणि इथनाची वायर घ्यायची तिथे MCB टाकायचे. MCB टाकून इथे एसीस कंबाईन लावायचे आणि हे एसीस कंबाईन मधून एक एक्सटेन्शन बोर्ड बनवायचे. बाहेर एक 16 एम्पियरचे एक स्विच टाकायचे, एक सॉकेट चार्जिंग साठी. चार्जिंग साठी त्यांची इन्व्हर्टर आणि फाळूची जी गाडी असते ना बरं. साठी धन्यवाद भाऊ, धन्यवाद. तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मला पण थांबला का नाही तिथं? हा, नगरचे रजिस्ट्रार बघा वीरराज आवची आपल्याला बघून थांबतेत का नाही? 1 million फॉलोअर्स. 1.1 1 million वाला थांबला का नाही ना? त्याने तुला ओळखला. हा जरा व्हिडिओ ब्लॉग त्याला सबस्क्राईब कर. ब्लॉग मध्ये कळून तुला ओळखील ना. तर नागता पाहुणेच्या वाटते आम्ही चालतोय मेंटेनन्स झाला तो पण केला. आता लाईटच काम केलं दिवाळीत आम्ही त्यांच्या घरी लाईटच्या माळावर टाकलं. आम्ही नाही ओळखलं त्यांना. मास्क वगैरे घातला त्यांनी आम्हाला ओळखलं. भाऊ नाही का आम्ही कसं त्याला बोलणं झालं. आम्ही चाललो परत एक परत जाऊ करत तिथं पण चालतो होतं लाईटचं मास्क वाटायचं लग्नाचं वॉश इकडं. पूजा आहे भाऊ उद्या. वन साइड मारायची. काय चाललंय? सर्वे सर्व अरे काकडे पण काकडे दिसत नाही कोपऱ्यात बसायला. एक बी ठोकू नको वाकडे. ब्लॉग आम्ही आलो होतो माळा सोडा. माळा सोडून ठेवला आहे. काय वाटतंय? दोन शब्द मित्रांनो आता 5:30 वाजलेत. पूर्ण झाले आता माळावर सोडून 2-3 बोर्ड लावायचे तिचे पण लावलेत किरकोळ मारकोळ. पूर्ण झाल्यावर त्यांची पूजा आहे. पलीकडच्या साईडने म्हणून माळा टाकायचं काम चालू आहे. मित्रांनो 7 वाजले. आता आमचं कनेक्शन द्यायचं काम चाललेलं आहे. इथं एवढं माळा टाकल्यात बघा.
पूर्ण मार टाकलं. हा हा पब्लिक जास्त आहे. 4 जण आणलेत पण अजून 2 जण बाहेर गेलेत तरी 6 जण आहेत टोटल. अरे मला सोडायला लाईट साजरा दाखवतो मला ते काही दूर निघाला. अरे बंद कर काय हो यार तुम्ही अरे मित्रांनो पूर्ण लाईटी लावून झाल्या तरी पण अजून यांचं काय पूर्ण उरका ना. काकडे भाऊ पण वैतागले आता लाईटी लावलो. शेवटची एक माळ काढून आण पुढं गोंधळून चॉप हा बंद करा बंद करायचं ना ए पुरं मामा बंद करता का बंद करा. मला प्रो मॅक्स बघू तुझा चाललंय तुमचाच व्हिडिओ खालून घ्या लागणार व्हिडिओ इथून नाही घ्या लागेल. हा चालू व्हिडिओ हा प्रो मॅक्स नाही येस मित्रांनो पूर्ण इथून इथपर्यंत लाईट टाकल्यात. परत इथून पण तिथपर्यंत शेवटपर्यंत लाईट आहेत आणि त्या साईडनी पण तशीच आहेत. मित्रांनो पूर्ण लाईटी झाल्या आता. प्रणव शेठ, प्रथमेश शेठ, प्रज्वल शेठ काकडे हे सगळ्यांनी एकदम अनमोल सहकार्य केलं लाईट चालू करायला. हो ना सेटिंग भारी केली बाकी चल तिकडं चल भांडणं पूर्ण लाईटी टाकल्यावर बघा कसं दिसते. या साईडनी पण टाकले या साईडनी पण पूर्ण. मित्रांनो जस्ट आत्ता 9:25 झाले. आता घरी आलो जस्ट 9:25 झाले आणि आता जेवण वगैरे करू. म्हणजे पहिले आता हातपाय तोंड वगैरे धुवून घेऊ आणि दिवसभर आता कामाला हातपाय सगळे शर्ट वगैरे मग आला पूर्ण हातपाय तोंड वगैरे धुवून घेऊ. आणि एखादा सुट्टी असणार आहे आणि तुम्ही म्हणलं उद्या मला ते लिखाण कंप्लीट करायचं आहे पूर्ण कॉलेजचं राहिलेलं. त्यामुळे मी म्हणलं उद्या मी काही येणार नाही आणि त्याला म्हणजे काम जास्त नव्हतं उद्या. त्यामुळं मित्रांनो उद्या मी घरीच आहे. जास्त काही उद्या तो रायटिंग पूर्ण राहिली प्रॅक्टिकल यायचे राहिले पूर्ण तेवढं लिहून घेऊ. पहिले आता जेवण करून घेऊ. तर आता मी कोण वगैरे खाल्ला आईस्क्रीमचा. मित्रांनो आज माझ्या किती दिवसातून आज आवडीचा एकदम पदार्थ बनलेला आहे. मी मला दाखवतो. साधं वरण. मम्मीने किती झाले साधं वरण आणि भात किती झालं केलं नव्हता. किती झालं मम्मी. हां मम्मीने केलं नव्हतं. आणि मित्रांनो एक काम राहिलं. आता दुपारी येते तर मामाला दुपारी मामाचा फोन आला की घरी ये म्हणून मामाचं काहीतरी काम आहे. मामाला पण भेटायला जायचं होतं पण मला आता कामून यायलाच 9 साडेनऊ झाले घरी यायला. बघू आता उद्यावर सुट्टी जर भेटली तर मामाकडे जाऊ. मित्रांनो आता पहिले जेवण करून घेतो भूक लागली मला. मित्रांनो आज जेवायला साधं वरण आणि तिखट भेंडीची भाजी सागाची कढी आणि बालुशाही आवडीची खाऊ. मित्रांनो आत्ता 10:11 झाले. आम्हाला पाणी सुटले आणि सकाळपासून मी काय पाया पडत आलो नव्हतो म्हणजे पाया पडत आलो आहे. पाया पडून जाऊ. घंटी कुठे गेली. घंटी काढली काही नाही. घंटी काढली. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बरं वाटतं का नाही. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो मग अशी मी ना गाडी घ्यायला बाहेर चाललो होतो. तर आता आमच्या गेट समोर आहे असं आणि राईट साईडला वळलं की आमची पार्किंग आहे. म्हणजे गाडी लावण्यासाठी 2 गाड्या बसतात आमच्या गेटमध्ये. तर प्रॉब्लेम असा आहे की मम्मीच मला मागाशी म्हणली की दक्षिण दिशेला गाडीचं तोंड करून गाडी लावू नये. आणि तिला विचारलं मी ते असं का. मम्मी मला म्हणली की मी पेपरला वाचलं असं. हो मी हां पेपरला वाचलं. काही पण नको सांगायचं मला असं. पण असं काही पण आता नाही मग आता मला जर उद्या दक्षिण दिशेला जायचं उलटी गाडी लावायची. मग उलटी गाडी घेऊन जायचं. लावायची सांगितलं तसं नाही मग चालवणं वेगळं लावणं वेगळं. अरे पण मी काय म्हणतो गाडी जर चालू झाली आता आणि मला दक्षिण दिशेलाच जायचे तर मग दक्षिण दिशेला गाडीचं तोंड घेऊनच चालणार ना गाडी. नाही असं मग गाडीचं काय उलटी घेऊन जायची गाडी. पूर्व पश्चिम होतं ते चालतात. अरे पण काही ठिकाणी तर दक्षिण राहतो ना. आता इथून तर दौंडपर्यंत किंवा इथून तर वाळकीपर्यंत रोड तर सारखा सरळच आहे ना. मग चालत असतं पेपर कोण लिहिलंय पेपर आले लवकर. येडे मग हे असं लोकांमध्ये आपोआप बसून राहिले म्हणलं आपण हे जमणार नाही.
नियम आहे ते. नियम कसले जमणार नाही. बरोबर चलते आम्ही फक्त एक ट्रॅफिक नियम पाळतो, ते पण नाही पाळत जास्त करून. पण फक्त बरोबर पकडलेलं गाडवेला गाडी काय काय दिवस घाबरतोय. काय आवडतं तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. मग मी एकदम कॉमेडी केली, मला इतका हसले मागाशी या गोष्टीवर. तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉगचा आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.